डिसिप्लिन प्रॉब्लेम कसा दिसतो माहित आहे का? माझ्याकडे 20 वर्षाच्या मुलाची केस आली होती. प्रत्येक आठवड्याला तो नवीन गोल ठरवायचा. सोमवार आले की यावेळी नक्की नवीन स्टडी प्लॅन घ्यायचा, नवीन हॅबिट्स घ्यायचा, नवीन काहीतरी मोटिवेशन घ्यायचा. 3 दिवसांनी सगळं फुस. प्लॅन बंद, हॅबिट बंद, एक्साइटमेंट संपलेलं. आणि मग त्याच्या स्वतःमध्ये गिल्टनेस यायचा, सेल्फ डाऊट यायचा आणि माझ्यामध्ये ना कन्सिस्टन्सीच नाही असं सतत मला म्हणायचं. आता समजून घ्या, प्रॉब्लेम मोटिवेशन अजिबात नाहीये. मोटिवेशन कोणत्याही गोष्टीची सुरुवात करत असतं, डिसिप्लिन ती संपवत असतं. जेव्हा तुमचा मूड नसतो तेव्हाही तुम्ही काम करणं यालाच डिसिप्लिन म्हणतात. मोटिवेशन फिलिंग आहे, डिसिप्लिन हा डिसिजन आहे. लक्षात ठेवा. समुपदेशनामध्ये मी त्याला 2 टास्क दिले होते. रोज फक्त 10 मिनिटं काम करायचं, मूडवर नाही तर टाइमवरती काम करायचं. आता सायकोलॉजिकल रूल या ठिकाणी काय सांगतो? यश मोटिवेशनवर नाही तर डेली डिसिप्लिनवरती बिल्डअप होत असतो. तुम्ही पण स्टार्ट करून एखादी गोष्ट फिनिश करत नाही का? तर ही रील सेव्ह करा, काउन्सिलिंगसाठी DM डिसिप्लिन करा आणि फॉलो करायला मला विसरू नका.